वारसा ते हिरोशिमा. लेखक वि. वाळिंबे. जुन्या जगाचा शेवटचा दिवस 4 वारसा. गेल्या 48 तासात वारसाचं स्वरूप पार बदलून गेलं होतं. रविवारी सकाळी साऱ्या शहरभर उद्ध्वस्त इमारतींचे सांगाडे अस्ताव्यस्त पसरलेले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी कोसळलेल्या भिंतींचे ढिगारे साचले होते. शुक्रवार 1 सप्टेंबर रोजी पहाटे 4:40 हिटलरच्या फौजांनी पोलंडची सीमा ओलांडून वारसाच्या रोखांनी धडक मारायला सुरुवात केली होती. तेव्हापासून गेले 2 दिवस पोलंडसारखं दुबळं राष्ट्र हिटलरच्या झंझावाती आघाताला आवर घालण्याच्या मोठ्या शर्थीनं प्रयत्न करीत होतं. केवळ हिटलरचं सेनादलच पोलंडमध्ये घुसलं होतं असं नव्हे. पोलंडमधल्या सगळ्या लहान मोठ्या शहरांवर जर्मन विमानंही जोराची बॉम्बवृष्टी करत होती. या दुहेरी माऱ्यापुढे आपला निभाव लागणं कठीण आहे हे पोलंडला समजून चुकलं होतं. वारसा या राजधानीच्या शहरावर तर जर्मन विमानांचा विशेष रोख होता. त्यांनी शनिवारच्या एका दिवसात वॉर्सावर 6 वेळेला बॉम्ब हल्ले चढवलेले होते. त्यामुळे सर्वत्र एकच गोंधळ निर्माण झाला होता. आधीच रस्त्यांवरच्या ढिगाऱ्यांमुळे वाहतुकीला अडथळा आलेला होता. त्यातच आघाडीवरच्या जखमी सैनिकांना घेऊन आगगाड्या एकसारख्या वारसा स्टेशनामध्ये धडकत होत्या. वारसातील सारी रुग्णालयं या जखमी सैनिकांनी अल्पावधीतच भरून गेली. मागाहून आलेल्या सैनिकांना स्टेशनावरून शहरात हलवणंही आता अशक्य झालं होतं. शेवटी प्लॅटफॉर्मवरच त्यांच्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उघडण्यात आलं. शुश्रूषेसाठी येणाऱ्या परिचारिकांना हे सैनिक मोठ्या उत्सुकतेनं विचारित होते, आघाडीवरची ताजी बातमी काय आहे? आपण जर्मनीवर बॉम्ब हल्ले सुरू केले का? इंग्लंड आता युद्धात उतरलं का? असे सारखे प्रश्न पुढे येत होते. खरंच 2 दिवसात परिस्थिती किती पालटून गेलेली होती. वारसाच्या नागरिकांना गुरुवारची सायंकाळ आठवत होती. पोलंड आणि हंगेरी यांच्यातील चुरशीचा फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी हजारो नागरिक क्रीडांगणावर लोटलेले होते. आपल्या खेळाडूंनी पाहुण्यांच्या 4-2 गोलनी पराभव करताच वारसाच्या आनंदाला सीमा उरलेली नव्हती. सामना संपला, टाळ्यांचा गजर आटोपला आणि आनंदलेले प्रेक्षक उपाहारगृहात शिरून गरम कॉफीचे घोट घशाखाली उतरवू लागले. गुरुवारची ती रात्र शांततेत गेली. शुक्रवार उजाडला. थोड्याच वेळात जर्मन विमानांची घरघर ऐकायला येऊ लागली. गेले काही दिवस भेडसावणारे जर्मन आक्रमणाचे अक्राळ विक्राळ संकट आकाशातून कोसळू लागलं होतं. गांगरलेल्या पोलिश जनतेनं लगबगीनं तळघरांचा आसरा घेतला. युद्धाचा हा पहिला दिवस. त्या दिवशी जर्मन विमानांनी आपल्या सामर्थ्याची नुसती चुणूक दाखवली. जर्मन हवाई हल्ल्याचं रौद्र स्वरूप शनिवारी प्रकट झालं. 8-10 तासात 10 वेळा बॉम्बवृष्टी झाली आणि वॉर्सातील इमारतींनी भुईलोळण घेतली. तशी ती गुरुवारची संध्याकाळ आणि ही रविवारची सकाळ. गुरुवारच्या संध्याकाळनं पोलिश जनतेला क्रीडांगणावरचा विजय मिळवून दिला होता. रविवारचा उषक काल सम्रांगणावरच्या पराभवाचं भाकीत वर्तवित होता. पहिल्या 2 दिवसांच्या बॉम्ब हल्ल्यात 1500 पोलिश नागरिक मृत्युमुखी पडले होते. पुढच्या काही दिवसात बॉम्ब हल्ल्यांचा मारा अधिकच तीव्र होणार होता. विनाशाच्या आणि पराभवाच्या काळ्या छायांनी वारसाच्या अंतःकरणाचा ठाव घेतलेला होता आणि म्हणूनच आघाडीवरून परतलेला रक्तबंबाळ अवस्थेतला तुटक्या हाताचा आणि मोडक्या पायाचा सैनिक वारसाच्या स्टेशनवर उतरताच विचारत होता, इंग्लंड आपल्या मदतीला येणार होतं, त्याचं काही कळलं का? जर्मन विमानांचा वारसावरच्या बॉम्ब हल्ल्याचा रोग ध्यानात घेऊन पोलिश नेत्यांनी वारसाहून हलवण्याचं ठरवलं. 100 मैलांवरच्या लब्लिन इथे स्थलांतर करायचं ठरताच सरकारी फायली मोटारीमध्ये भरण्याचं काम सुरू झालं. प्रमुख मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांनी आपली तोंडं लब्लिनच्या दिशेने वळवली. पुढे काय होणार आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. या सगळ्या गडबडीत गोंधळात एकच व्यक्ती धीराने उभी होती, परराष्ट्रमंत्री कर्नल जोसेफ बेक. आकाशातून बॉम्ब फुटत असतानाही बेक यांचा हास्यविनोद चालूच होता. कोणीतरी त्यांना विचारलं, गेले 2 दिवस जागरण झालं असेल ना? नाही? छे, बेक म्हणाले, घरच्यापेक्षा कचेरीतच मला चांगली झोप लागते. शनिवारी रात्री बेक यांनी लंडनमधले आपले राजदूत काउंट रेझेन्स्की यांना तातडीचा खलिता धाडला. जोपर्यंत जर्मनी पोलंडमधून आपली सेना मागे घेत नाही तोपर्यंत तिच्याशी वाटाघाटी करायची आमची तयारी नाही. हे हॅलिफॅक्स यांचं कालचं वक्तव्य ऐकून आम्हाला धीर आलेला आहे. आपल्या संपूर्ण पश्चिम आघाडीवर लढाईला तोंड फुटलं आहे. मायभूमीच्या तसूतसूसाठी आपले शूर सैनिक बलाढ्य आक्रमकांची झुंज देत आहेत. शत्रूच्या पायदळापेक्षाही त्यांचे हवाई हल्ले आपले फार मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत.
अशा परिस्थितीत आपण जो इंग्लंडशी करार केला आहे त्याची ब्रिटिश नेत्यांना आता आठवण करून द्यावी. इंग्लंडचा विचार काय आहे हे आपण मला ताबडतोब कळवावं. रेझेन्स्की यांच्याकडे हा खलिता रवाना केल्यानंतर बेक यांनी वॉर्सातील फ्रेंच राजपूत लिओ नोएल यांना भेटीसाठी बोलावलं. पोलंडवरील जर्मन आक्रमण सुरू झाल्याला 2 दिवस होऊन गेले असले तरीही अद्याप पॅरिसहून आपल्याला कोणताच निश्चित स्वरूपाचा संदेश न मिळाल्यामुळे बेक यांच्या भेटीला निघताना नोएल यांना संकोचल्यासारखं झालं होतं. बॉनेत यांचा स्वभाव तर नोएल यांच्या चांगल्याच परिचयाचा होता. पोलंडवर आक्रमण झाल्यास आपण त्यांच्या मदतीला जाऊ असा जरी फ्रान्सने करार केलेला असला तरी बॉनेत काहीतरी कारण सांगून किंवा करारानुसार वागण्याचं टाळतील अशी धाकधूक नोएल यांना वाटत होती. आपल्या परराष्ट्र मंत्र्यांसंबंधीचे आपलं हे मत बेक यांच्या कानावर घालणं नोएल यांना अर्थातच शक्य नव्हतं. आपल्या राष्ट्राच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला असताना जोसेफ बेक ज्या हिमतीने आणि शांतपणाने वावरत होते ते पाहून नोएल थक्क झाले. बेक यांचं आताचं वर्तन पाहून तर नोएल यांना तीव्रतेनं असं वाटतलं की बॉनेत यांनी या माणसाला दिलेला शब्द पाळला नाही तर फ्रान्सला शरमेनं खाली मान घालावी लागेल. रविवार 3 सप्टेंबर. आघाडीवरून वॉर्सामध्ये येणाऱ्या बातम्यांचा सूर कायमच होता. येथे माघार तिथे पिछेहाट. शनिवारच्या सायंकाळपासून तर जर्मन पायदळाच्या प्रगतीला विशेष वेग आला होता, कारण आता रणगाड्यांचं पथक पायदळाला आणि तोफदलाला मदत करण्यासाठी पोलिश सीमेवर येऊन थडकलेलं होतं. रविवारी सकाळी परिस्थिती अशी होती की जर्मनीने आपल्या 62 डिव्हिजन्स पोलंडचा चेंदामेंदा करण्यासाठी सज्ज ठेवलेल्या होत्या. त्यातून जर्मन सैन्याच्या हालचाली इतक्या अचूक होऊ लागल्या की पोलिश सैन्याला श्वास घ्यायलाही फुरसत मिळेनाशी झाली. जर्मनीने जशी या आक्रमणाची पूर्वतयारी केली होती तशी पोलंडची प्रतिकार यंत्रणा उभी राहिलेली नव्हती. पोलंडवर हल्ला करण्याची जर्मन नेत्यांना क्षुल्लक देखील सबब सापडू नये यासाठी पोलंडनं कोणतीही लष्करी हालचाल करू नये असं ब्रिटन आणि फ्रान्स वारंवार बजावत असल्यामुळे बेक यांना संकट समोर दिसत असतानाही प्रारंभी स्वस्थ बसावं लागलं होतं. त्यामुळे जर्मनीचा हल्ला सुरू होऊन 2 दिवस झाले तरी अद्याप पोलंडच्या राखीव सैन्यापैकी फक्त 75% सैन्यच आघाडीवर पोचू शकलं होतं. शुक्रवारी पहाटे 4:40 जर्मन तोफेतून पोलंडच्या भूप्रदेशावर पहिला गोळा पडला. तेव्हा पोलंडचं भवितव्य आता ठरून गेल्यासारखंच होतं, कारण सेना सामर्थ्य आणि लष्करी सुसज्जता यात जर्मनी आणि पोलंड यांची तुलनाच होऊ शकत नव्हती. 48 तासांच्या धुमश्चक्रीनंतर हीच गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली. या युद्धासाठी जर्मनीनं रणगाड्यांचं उत्पादन वाढवलेलं होतं. किंबहुना रणगाड्यांच्या बळावरच हे युद्ध जिंकायचा हिटलरचा प्रयत्न होता. त्याचे नवे रणगाडे तर खरोखरच अजस्त्र होते. तेवढ्या आकाराचा एकही रणगाडा पोलंडकडे नव्हता. फ्रेंच बनावटीचे जे 110 छोटे रणगाडे पोलंडनी आणलेले होते त्याची गती संथ होती. जर्मन हवाई दलाच्या हल्ल्याचा प्रतिकार करण्याइतक्या पुरेशा विमानवेधी तोफाही पोलंडकडे नव्हत्या. जर्मनीवर हल्ला करावा अशा तोफा तर नव्हत्याच. मात्र जर्मनीजवळ बॉम्बफेकी आणि लढाऊ अशा दोन्ही प्रकारची एकंदर 3,500 विमानं होती. त्यातील 2,000 विमानं पोलंडवरील हल्ल्यांसाठी सज्ज ठेवण्यात आली होती. एवढ्या शक्तिशाली विमान दलापुढे पोलंडची जुन्या धर्तीची 400 विमानं कोठवर दम धरणार हे सगळ्यांनाच माहिती होतं. जर्मनीचं केव्हा ना केव्हा आपल्यावर आक्रमण होणारच हे पोलिश नेत्यांना ठाऊक होतं. विशेषतः हिटलर सत्तारूढ झाल्यापासून तर हे संकट टाळू म्हणताही टाळता येणार नाही हे सगळ्यांना कळून चुकलं होतं. म्हणून 1934 पासून पोलंड आपल्या एकूण खर्चापैकी 40% रक्कम संरक्षण साधनांच्या उत्पादनासाठी खर्च करीत होता. पोलंडच्या दृष्टीनं ही रक्कम बरीच असली तरी जर्मनीच्या दृष्टीने हा खर्च काहीच नव्हता. पोलंडच्या सेनेची सूत्र मार्शल एडवर्ड स्मिग्ली रिट्स या 53 वर्ष वयाच्या अनुभवी सेना धुरंधराकडे होती. परराष्ट्रमंत्री बेक यांच्याप्रमाणेच मार्शल रिट्स हेही मार्शल पिलसुड्स्की यांच्याच शिस्तीत तयार झालेले होते. त्यामुळेच आपल्या अपुऱ्या सेनेनिशी आणि त्याहूनही अपुऱ्या असलेल्या साधनसामग्रीनिशी शक्तिसंपन्न जर्मन सेनेशी झुंज घेण्याची या सेनानीमध्ये तडफ होती. साधनसामुग्रीप्रमाणेच भूगोलही पोलंडला प्रतिकूल ठरला. म्युनिक करारानुसार स्लोव्हाकियावर हिटलरचं लष्करी नियंत्रण प्रस्थापित झाल्यामुळे पोलंडच्या पूर्व, उत्तर आणि दक्षिण या तीनही सीमा उघड्या पडलेल्या होत्या. कार्पेथियन आणि तात्रा या 2 पर्वतराजी सोडल्या तर या भागात सारं पठार होतं. त्यामुळे जर्मन सेनेच्या मुसंडीला आवर घालण्याजोगी सोयीस्कर जागाच रिट्स यांना सापडत नव्हती. नारेव्ह, वित्सुला आणि सॅन या नद्यांचा आधार घेऊन पोलिश सेनानींनी आपले मोर्चे बांधले असते तर कदाचित त्यांना अधिक काळ प्रतिकार करणं शक्य झालं असतं.
परंतु या नद्यांपर्यंत माघार घेणं म्हणजे नैसर्गिक आणि खनिज संपत्तीनं समृद्ध असलेला प्रदेश आपण होऊन शत्रूच्या स्वाधीन करण्यासारखं होतं. म्हणून संपूर्ण सीमेचंच रक्षण करायचा पोलीस सैन्यांनी निर्णय घेतला. एका दृष्टीनं हा निर्णय योग्य होता, परंतु त्याबद्दल पोलंडला जबर किंमत मोजावी लागली ही गोष्टही नाकारता येणार नाही. जर फ्रान्सनं जर्मनीविरुद्ध वेळीच पश्चिम आघाडी उघडली असती तर आपलं सर्व सामर्थ्य एकट्या पोलिश सीमेवर एकवटण्याच्या आपल्या मूळच्या बेतामध्ये हिटलरला बदल करावा लागला असता. जर्मनीचं आक्रमण सुरू झालं की आपण 15 दिवसाच्या आत पश्चिम आघाडी उघडू असं फ्रेंच नेत्यांनी पोलंडला आश्वासन दिलं होतं. परंतु आयत्या वेळी जर्मनीच्या सिगफ्रीड तटबंदीवर आघात करायचं धैर्य फ्रेंच सेनानी दाखवू शकले नाहीत. पोलंडवर हल्ला करण्याची हिटलर गेले बरेच दिवस तयारी करीत होता. या हल्ल्याचा आराखडा आखताना त्यांनी इतका विचार केला होता की पोलंडचा संपूर्ण पाडाव करण्याच्या वेळापत्रकात 1 मिनिटाचीही चूक व्हायचा संभव नव्हता. एवढी तयारी झाल्यानंतर आक्रमण करण्यासाठी काहीतरी सबब निर्माण करणं आवश्यक होतं. हिटलरनं ॲडमिरल कॅनरिस या हेर खात्याच्या प्रमुखावर ही कामगिरी सोपवली. कॅनरिसने पोलिश सैनिकांच्या गणवेशासारखे गणवेश शिवून घेतले आणि ते एका जर्मन तुकडीवर चढवले. 31 ऑगस्टला पोलिश गणवेश घातलेल्या जर्मन सैनिकांनी दक्षिण सिलेशियन सीमेवर हल्ला चढवला. या लढाईत सीमेवर गस्त घालणारे काही जर्मन सैनिक मरण पावल्याची बातमी तत्काळ जाहीर करण्यात आली. नंतर या तथाकथित पोलीस सैनिकांनी ग्लेइविट्स येथील नभोवाणी केंद्रावर हल्ला चढवून ते आपल्या ताब्यात घेतलं. या नभोवाणी केंद्रावर पोलीस सेनेच्या या प्रारंभीच्या विजयाची बातमी मोठ्या चविष्ट पद्धतीने प्रक्षेपित करण्यात आली. हिटलरचा कार्यभाग झाला होता. पोलंडनं आपल्यावर उघड हल्ला केला असताना हिटलर आता स्वस्थ कसा बसला आहे असा जर्मन वृत्तपत्रांनी एकच गिल्ला सुरू केला. हिटलरला हवे असलेलं नाटक केनेरिस यानं इतक्या शिताफीनं पार पाडलं की लगेच दुसऱ्या दिवशी पहाटे जर्मन सेनेनं आपल्या अमाप लष्करी सामर्थ्यासह पोलंडची सीमा ओलांडून समोर दिसणारे प्रत्येक खेडं जाळून टाकायचं सत्र सुरू केलं. जर्मन सेनेनं एक पथक पूर्व प्रशियातून वारसाच्या रोखानं निघालं. पोमेरेनिया येथून कूच केलेल्या दुसऱ्या पथकानं डिनिया येथील पोलिश सैन्याला मुख्य सेनेपासून अलग पाडायचा हेतू मनाशी बाळगला होता. पोलिश सेनेला माघार घ्यायचा अवकाश द्यायचाच नाही. तत्पूर्वीच तिला शरण यायला भाग पाडायचं या उद्देशानं चढाईचा वेग वाढवण्यात आला होता. वॉर्सा शक्य तितक्या थोड्या दिवसात सर करून पूर्व आघाडी निर्धास्त करणं हिटलरला आवश्यक वाटत होतं. युद्धाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जर्मन सैन्याने लोड्झ आणि क्रॅको या 2 शहरामधल्या प्रदेशापर्यंत मुसंडी मारलेली होती. शनिवारी तर तिने पिलिट्सा गाठलं होतं. म्हणजे अवघ्या 2 दिवसात जर्मन सेना पोलिश प्रदेशामध्ये 50 मैल आत आली होती. रविवारी सकाळी 10 वाजता दुसऱ्या जागतिक महायुद्धातील पहिल्या नाविक लढाईला प्रारंभ झाला. पोलंडचं नौदल हेल बंदरात उभं होतं. त्याला बाल्टिक समुद्रातील जर्मन नौदलाशी प्रखर सामना द्यायचा होता. पायदळाप्रमाणे आणि विमान दलाप्रमाणे पोलंडचे नाविक सामर्थ्यही जर्मनीच्या तुलनेनं तुटपुंज होतं. जर्मनीनं पोलंडवर हल्ला चढवला तेव्हा हेल बंदरात 4 विनाशिका, 1 छोटी टॉर्पेडो बोट, 1 सुरुंग पेरणारी बोट, 5 पाणबुड्या आणि इतर काही किरकोळ नौका एवढंच पोलंडचं नौदल उभं होतं. या नौदलावर जर्मन विमानांनी पहिला हल्ला चढवताच काही जहाजांनी डिनिया बंदराचा आश्रय घेतला. परंतु हे स्थलांतर चालू असतानाच जर्मन विमानांनी माझूर या टॉर्पिडो बोटीवर अचूक मारा केला. माझूरवर पहिला बॉम्ब पडताच तिला भोग पडून अल्पावधीत डेकवर गुडघाभर पाणी साचलं. परंतु तरीही माझूरवरचे नौसैनिक समोर उभ्या असलेल्या जर्मन बोटीवर हल्ला चढवितच होते. डेकवरील पाण्याची पातळी जसजशी वाढू लागली तसतसा पोलिश नौदलाचा प्रतिकार मंदावू लागला. काही तासांच्या आत माझूर समुद्राच्या तळाशी गेली. माझूरबरोबर डिनियाकडे निघालेल्या 2 बोटींनी माझूर बुडताच मोठ्या तडफेनं जर्मन नौदलावर मारा करायला प्रारंभ केला. आकाशातून जर्मन विमानांची त्यांच्यावर बॉम्बवृष्टी चालूच होती. परंतु तरीही पोलिश नौसैनिकांचा धीर खचला नाही. या 2 बोटींपैकी ज्रीफ या सुरुंग पेटवणाऱ्या बोटीचा तर एकाच वेळी 20 जर्मन विमानांनी पाठलाग सुरू केला होता. ज्रीफ आणि वायझर या दोन्ही बोटी बॉम्बवृष्टीला जुमानत नाहीत असं आढळून आल्यानंतर रविवारी सकाळी 2 जर्मन विनाशिका त्यांच्या समाचारासाठी निघाल्या. खरं म्हणजे हा काही 2 तुल्यबळ लोकांमधला सामना नव्हता. तरीही पोलंडचं नौदल प्रयत्नात मागे पडणारं नव्हतं. त्यानं आपल्या निर्धाराच्या बळावर या दोन्ही जर्मन विनाशिकांना समुद्राचा तळ दाखवला. ज्रीफ आणि वायझर यांनी संपादन केलेला हा विजय
नाविक लढाईतील एक आश्चर्यच मानावं लागेल. कारण या दोन्ही पोलिश बोटींवर विनाशिकांवर हल्ला चढवण्या इतका पुरेसा दारुगोळाही नव्हता. शिवाय शुक्रवारी पहाटेपासून म्हणजे गेल्या 2 दिवसात या बोटीवरील सैनिकांना झोप घेण्या इतकीही फुरसत मिळालेली नव्हती. तारवटलेल्या डोळ्यांनी आणि थकलेल्या हातांनी ते एक एक गोळा सोडत होते. आपल्या 2 विनाशिका नष्ट झाल्याचं कळताच जर्मनीच्या लष्कर प्रमुखांमध्ये बरीच खळबळ निर्माण झाली. त्यांनी या अपमानाचा बदला घेण्यासाठी जरीफ आणि वायझर यांच्या विनाशासाठी शक्तिशाली विमानांची तुकडीच रवाना केली. या हल्ल्यापुढे त्या 2 पोलिश बोटींचा निभाव लागणं अशक्य होतं. अखेरीस त्या दोन्ही बोटी समुद्राच्या पृष्ठभागाखाली गेल्या तेव्हाच हा हल्ला थांबला. जरीफ आणि वायझर यांच्यानंतर जर्मन विमानांनी सेफ पाणबुडीचा पाठलाग करायला सुरुवात केली. शेवटी सेफवरही एक बॉम्ब येऊन पडला आणि तिचीही हालचाल मंदावली. सेफनंतर आपलीही पाळी येणार हे जाणून इतर 4 पाणबुड्यांनी जर्मन बोटींना गुंगारा देऊन स्टॉकहोमचा किनारा गाठला. त्यातल्या 2 पाणबुड्यांनी तर मोठ्या चतुराईनी ब्रिटिश किनाऱ्यापर्यंत दौड मारली. आपण एकाकी अवस्थेत जर्मन हल्ल्याला तोंड देऊ शकत नाही हे पोलिश नौदलाच्या प्रमुखांना कळून चुकलं आणि म्हणून त्यांनी जर्मन हल्ल्याचा जोर वाढण्यापूर्वीच आपल्या 3 विनाशिकाही ब्रिटनकडे रवाना केल्या. अतिशय बिकट परिस्थितीत पोलंडनं दाखवलेल्या या धाडसी समयसूचकतेचा दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासात गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. सकाळी 8च्या सुमाराला हवाई हल्ल्याचा इशारा देणारे भोंगे पुन्हा वॉर्सामध्ये वाजायला लागले. नागरिकांच्या तोंडचं पाणीच पळालं. गेले 2 दिवस त्यांनी जर्मन बॉम्बफेकींचा भीषण अनुभव घेतला होता. त्यावेळी सरकारजवळ निदान फुग्यांचा साठा तरी भरपूर होता. हे फुगे आकाशात सोडले गेले की त्यांचा त्रास चुकवण्यासाठी जर्मन विमानांना आणखी वर जावं लागे आणि मग त्यांचे नेम चुकू लागत. काही वेळा असंही घडलं होतं की हे फुगे जर्मन विमानांच्या शेपटीमध्ये अडकत आणि त्यांना दूर करायच्या प्रयत्नात विमानच पेट घेई. या फुग्यांनीच गेले 2 दिवस वॉर्साचं थोडंफार रक्षण केलं होतं. परंतु आता अवघे 4च फुगे शिल्लक होते. आभाळ पेटलं आहे, कोणीतरी ओरडलं. शेजारच्यांना या शब्दांचा अर्थच कळेना. ते खिडक्यांमधून आकाशाकडे पाहू लागले. जर्मन विमानांच्या माऱ्यामुळे एका फुग्यानं पेट घेतला होता. ज्वालांनी आणि धुरांनी वेढलेला तो फुगा हळूहळू खाली येत होता. आता तो कुठे येऊन पडतो याचीच लोकांना काळजी वाटू लागली. परंतु तेवढ्यात वाऱ्याच्या झोतामुळे तो फुगा दूर फेकला गेला, दिसेनासा झाला. तेव्हा लोकांना हायसं वाटलं. आता जर्मन विमानं इमारतीच्या छपरा इतक्या उंचीपर्यंत खाली येऊन मन मानेल तिथे बॉम्ब फेकू लागली. एक एक इमारत पेट घेत होती, कोसळत होती. तिच्या खाली गाडले जाणाऱ्यांच्या किंकाळ्या क्षणमात्र ऐकू येत होत्या आणि पुन्हा सारं शांत होई. तासभर जर्मन विमानांचा हा खेळ सुरू होता. एवढ्यात एका विमानाला कॉन्स्टन्किन या लहानशा गावावर बॉम्ब हल्ला करायची लहर आली. वॉर्साच्या दक्षिणेला 12 मैलावर वित्सुला नदीच्या काठी उभे असलेलं हे निसर्गरमणीय गाव उन्हाळी विश्रामधामासाठी प्रसिद्ध आहे. लष्करी दृष्टीनं या गावाला महत्त्व शून्य, कारण त्याच्या परिसरात कोणताही कारखाना नव्हता किंवा लष्करी केंद्रही नव्हतं. त्यामुळे जर्मन विमानं तिथे येऊन धडकतील अशी कोणालाच कल्पना नव्हती. पोलंडमधील अमेरिकन राजदूत अँथनी बिडल आपल्या कुटुंबियासमवेत कॉन्स्टन्टिनला विश्रांतीसाठी गेले होते. ते बागेमध्ये फिरत असताना विमानाची घरघर ऐकू आली. तोच एक जर्मन विमान बरंच खाली येत असल्याचं त्यांना दिसलं. त्या विमानानं एका पाठोपाठ एक असे 6 बॉम्ब टाकल्यानंतर पलायन केलं. त्यातला एक बॉम्ब बिडल यांच्या निवासस्थाना शेजारीच पडला. अमेरिकन राजदूताच्या निवासस्थानी बॉम्बफेक करण्यात आलेली ही बातमी वॉर्सातील परराष्ट्रीय वार्ताहरांच्या दृष्टीनं महत्त्वाची होती. तासाभरातच हे सगळे वार्ताहर कॉन्स्टन्टिनला येऊन धडकले. अँथनी बिडल त्यांना सांगू लागले की मी सध्या कुठे राहत आहे हे गोरिंगला ठाऊक आहे. मला शंकाच नाही याबद्दल. परंतु इतक्या लवकर तो मला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देईल असं मात्र मला मुळीच वाटलं नव्हतं. याही परिस्थितीत मला माझ्या पत्नीचा आणि मुलीचा अभिमान वाटतो, कारण जवळ बॉम्ब पडत असतानाही त्या दोघीजणी माझ्या शेजारी शांतपणे उभ्या होत्या. मला वाटतं गोरिंगनं ही गोष्ट लक्षात घ्यावी. हा बॉम्ब हल्ला करत असताना वैमानिक इतका खाली आला होता की मला इथूनही त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. मला घाबरवण्याच्या हेतूनच हा बॉम्ब हल्ला करण्यात आला आहे ही गोष्ट निश्चित. परंतु गोरिंगला म्हणावं की असल्या प्रकारांनी मी घाबरून गेलेलो नाही, माझं राष्ट्रही घाबरणार नाही. वॉर्साप्रमाणेच क्रॅको या शहरावरही जर्मन विमानांचा विशेष रोख होता. कालच्या हल्ल्यांपेक्षा विमानांचा आजचा हल्ला अधिक भीषण होता. सकाळी 6 वाजल्यापासून जर्मन विमानांच्या तुकड्या क्रॅकोवर घोंगावू लागल्या. काल त्यांचा रोख कारखान्यांवर, लोहमार्गावर होता. आज मात्र नागरी वस्तीवरच बॉम्ब उधळत होते. केवळ पोलंडचं लष्करी सामर्थ्य खच्ची करणं एवढंच या बॉम्ब हल्ल्यांचं उद्दिष्ट नव्हतं. पोलिश जनतेनं शरण तरी यावं किंवा नष्ट तरी व्हावं ह्या पर्यायांची जाणीव करून देण्यामागे त्या बॉम्ब हल्ल्यांचा उद्देश होता.
लॉब्झोव्स्काच्या रस्त्यावरील चर्च शेजारी बॉम्ब पडताच रविवारच्या प्रार्थनेसाठी जमलेले नागरिक घाई गडबडीने पळू लागले. परंतु त्यांच्यात केवळ घबराट निर्माण करून जर्मन वैमानिकांचं समाधान होत नव्हतं. त्यांनी विमानं आणखीन खाली आणली आणि तिथून मशीन गनच्या सहाय्यानं अशराफ नागरिकांवर गोळ्यांचा वर्षाव केला. क्रॅको शहर निराधार अवस्थेत हा मारा निमूटपणाने अंगावर झेलत होतं. प्रतिकारासाठी क्रॅको शहराजवळ होतंच काय? फुगेही नव्हते, विमानही नव्हती, विमानविरोधी तोफाही नव्हत्या. हे सगळं होत असताना पोलंडमध्ये राहणाऱ्या जर्मन रहिवाशांनी काही कारवाई करायला सुरुवात केली. या जर्मन रहिवाशांनी ठिकठिकाणी घातपाती कृत्य करायला प्रारंभ केला. पोलीस सेना कुठे आहे, तिचे पुढचे मोर्चे कुठे असणार आहेत, यासंबंधीच्या बातम्या पोलंडमधील जर्मन रहिवाशांकडून बर्लिनला पोचायला लागल्या. हे जर्मन रहिवासी रात्रीच्या वेळी टेलिफोनच्या तारा तोडून पोलंडचं दळणवळण उद्ध्वस्त करू लागले. जर्मनीनं छत्रीधारी सैनिक पोलंडमध्ये कुठेही उतरले की लागलीच हे रहिवाशी त्यांना हवी असलेली माहिती पुरवत असत. समोर जर्मन सैनिक, आकाशात जर्मन वैमानिक आणि पाठीमागे जर्मन रहिवासी, या कात्रीत सापडलेलं पोलंडचं लष्कर किती काळ तग धरणार हे उघडच दिसत होतं. जर्मन सेना डॅन्झिंग बंदरामध्ये शिरताच तेथील राष्ट्रसंघाचे हाय कमिशनर डॉक्टर बर्गहार्ड यांच्यावर 2 तासात डॅन्झिंग बाहेर जायचा हुकूम बजावण्यात आला होता. एवढ्या घाईघाईनं बाहेर पडावं लागत असल्यामुळे बर्गहार्ड यांना इतर सामान आपली पुस्तकं तिथेच टाकून बाहेर पडावं लागलं. आपल्या ग्रंथालयाकडे शेवटची नजर टाकून बर्गहार्ड मोटारीत बसले तेव्हा त्यांच्या मोटारीभोवती असलेल्या जर्मन सैनिकांचा गिल्ला सुरूच होता, या कुत्र्याला ठार करा. रविवारी सकाळी परिस्थिती अशी होती की पोलंडला परमेश्वराशिवाय आता दुसरा कुठलाच आधार उरलेला नव्हता. प्रत्येक पोलिश नागरिक चर्चमध्ये जाऊन पाणावलेले डोळे पुसत स्वतःशीच पुटपटत होता, परमेश्वरा, आता तूच आमचा आधार. जवळच्या चर्चमध्ये वृद्ध धर्मोपदेशक सांगत होता, आजची ही 3री दुर्दैवी सकाळ आहे. गेल्या 2 दिवसात आपण जे दुःख आणि कष्ट सहन केलं ते कदाचित बाहेरच्या जगाला कधीच समजणार नाही. याहूनही अधिक दुःख आणि कष्ट सहन करायची आता आम्हाला शक्ती दे, अशी आता आपण या परमेश्वराजवळ प्रार्थना करूया. आपल्या बांधवांचं रक्त आज जागोजागी ठिपकत आहे. आपण आपल्या मायभूमीवर जीवापाड प्रेम केलं, हाच आता गुन्हा ठरत आहे. जगाच्या नकाशावरून कदाचित पोलंडचं नाव पुसलं जाईलही. मायभूमीचं मानचित्र सुरक्षित ठेवण्याजोगी आता आपल्याला एकच जागा उरली आहे आणि ती म्हणजे आपलं अंतःकरण. श्रोत्यांना अश्रू आवरणं कठीण जात होतं. धर्मोपदेशकाचे डोळे मात्र कोरडे होते. नेहमी तत्त्वज्ञानाचा वृक्ष उपदेश करणाऱ्या त्या वृद्ध शरीराला आज निराळंच सामर्थ्य प्राप्त झालं होतं. पोलिश जनतेचा निर्धारच त्याच्या या मुखातून व्यक्त होत होता. सकाळी 11च्या सुमाराला जर्मन सेना बॉम्बर्ग शहराच्या वेशीपर्यंत येऊन ठेपली तेव्हा या युद्धातील पहिल्या रक्तरंजित अध्यायाला प्रारंभ झाला. 6.5 वर्षानंतर पराभूत युद्ध गुन्हेगारांवर भरण्यात आलेल्या खटल्यातही या बॉम्बर्ग प्रकरणाचे प्रतिध्वनी उमटले. रक्तानी माखलेला रविवार असं या घटनेचं वर्णन केलं जातं. बॉम्बर्गमधून पोलीस सेना माघार घेऊ लागताच तेथील जर्मन रहिवाशांनी या सेनेवर गोळीबार करायला प्रारंभ केला. स्थानिक रहिवाशांनी आक्रमकांची हातमिळवणी करावी याची पोलीस सेनेला इतकी चीड आली होती की तिनं आपलं तोंड पुन्हा बॉम्बरकडे वळवून या जर्मन रहिवाशांवर हल्ला चढवला. जर्मन रहिवाशांना जर्मनीतून शस्त्रास्त्र पुरवठा करण्यात आला होता, त्यामुळे तेही मागे हटेनात. जर्मन सेनेऐवजी जर्मन रहिवाशीच पोलीस सेनेशी मुकाबला करू लागले. परंतु पोलिश सेनेच्या धारदार हल्ल्यापुढे या रहिवाशांना आपल्या बंदुका खाली ठेवाव्या लागल्या आणि पुन्हा बॉम्बर्ग शहर पोलिश सेनेच्या ताब्यात आलं. अर्थात हा विजय अल्पजीवी ठरला, कारण या वेळेपर्यंत वेशीवर उभी असलेली जर्मन सेना शहरात घुसली होती. परंतु तत्पूर्वीच्या चकमकीत पोलंडचे 238 सैनिक आणि बॉम्बर्गमधले 223 जर्मन रहिवासी ठार झाले होते. बॉम्बर्ग प्रकरणाचं वृत्त बर्लिनला जाऊन पोचताच जर्मन नभोवाणीनं आणि वृत्तपत्रांनी पोलंडवर जर्मन नागरिकांची कत्तल केल्याचा आरोप केला. याउलट जर्मन रहिवाशांनी आक्रमकाशी संगनमत होऊन पोलीस सेनेवर कसा विश्वासघातकी हल्ला चढवला याची माहिती वॉर्सातल्या प्रमुख वृत्तपत्रातनं प्रसिद्ध केली. जर्मन आणि पोलंड यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचं हे सत्र बरेच दिवस पुढे चालू राहिलं. पोलीस सेनेनं जर्मन रहिवाशांवर हल्ला चढवला ही गोष्ट जर्मन सेनानी कधीच विसरू शकले नाहीत. पोलंडचा पाडाव झाल्यानंतर जर्मन सैनिकांनी बॉम्बर्गमध्ये अमानुष अत्याचाराचा कहर मांडला. न्यूरेमबर्ग खटल्यात जी माहिती पुढे आली तिच्या आधारे असं सिद्ध झालं की जर्मन सैनिकांच्या अत्याचारामुळे बॉम्बर्ग शहरातील 11,000 पोलिश नागरिक बळी पडले आणि उरलेले 13,000 कोंडवाड्यात म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये झिजून मरण पावले. एवढ्यात ब्रिटननं पोलंडच्या बाजूनं जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारल्याची बातमी
वॉर्सा नभोवाणी केंद्रावरून सांगण्यात आली. क्षणार्धात वॉर्सातलं वातावरण पार बदलून गेलं. गेले 2 दिवस वॉर्सातल्या नागरिकांनी असह्य मानसिक ताण सहन केला होता. आता या युद्धात आपण एकाकी पडलेलो नाही ही जाणीव होताच ताण सैल झाला आणि सारं वॉर्सा शहर एखाद्या लहान मुलासारखं आनंदानं नाचू बागडू लागलं. पाण्याच्या प्रवाहातील भोवऱ्यात सापडलेला एखादा आधार सापडावा तसा आता पोलंडला आधार सापडलेला होता. आणखी तासाभरात दुसरी आनंदाची बातमी येऊन थडकली. फ्रान्सही आणखी 4 तासांनी जर्मनीविरुद्ध युद्धाची घोषणा करणार आहे हे कळताच या आनंदाला उधाण आलं. सकाळी जर्मन विमानांकडून जोरदार बॉम्ब वर्षाव झाला तेव्हा वॉर्सावर पराभवाची दारुण छाया पसरली होती. आता ब्रिटन आणि फ्रान्स ही दोन्ही राष्ट्र आपल्या पाठीशी उभी राहणार, त्यामुळे आता हे पराभवाचं संकट टाळू शकू अशी आशेची पालवी वॉर्साला सुखावू लागली. रुल्का लँगर या लेखकानं लिहिलं आहे, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारलं आहे. ही बातमी कळताच पोलंडच्या मनावरील दडपण चुटकीसरशी नाहीसं झालं आणि प्रत्येक पोलिश नागरिक अक्षरशः वेड्यासारखा नाचू लागला. आता हिटलर नक्कीच पराभूत होणार याविषयी कोणालाही शंका नव्हती. एकाच वेळी 2 आघाड्यांवर लढणं हिटलरला शक्य होणार नाही हे उघडच दिसत होतं. ब्रिटन आणि फ्रान्स यांनी जर्मनीच्या पश्चिम आघाडीवर धडक मारताच आपण जर्मन सेनेचा पाठलाग करून बर्लिनपर्यंत पोचावं, नव्हे नक्कीच पोचू असं प्रत्येक सैनिकाला वाटत होतं. आपल्यावर हल्ला करणाऱ्या नरपशूला चांगली अद्दल घडवायची ही चांगलीच संधी आपल्याला मिळाली आहे आणि आता ती आपण वापरलीच पाहिजे, हीच पोलिश सेनेची आकांक्षा होती. कितीही हाल सहन करायला लागोत, कोणत्याही कठीण त्यागाला सामोरं जायला लागो, परंतु आता अखेरीस अंतिम विजय आपलाच आहे याबद्दल पोलंडला आता शंका उरलेली नव्हती. वॉर्सातले नागरिक रविवारी दुपारी आनंदाने इतके बेहोश होऊन गेले होते की 2 वाजण्याच्या सुमाराला जर्मन विमानं निरभ्र आकाशात घिरघरू लागली तेव्हा त्यांची दखल घ्यावी असं कोणालाच वाटेना. परंतु वॉर्सातील नागरिकांचा हा आनंद अल्पकाळच टिकणारा होता. अवघ्या 24 दिवसांच्या आत पोलंडला जर्मनीपुढे शरणागती स्वीकारावी लागणार होती आणि कोनार्ड यांच्या समवेत बेक यांना लंडनचा आधार घ्यावा लागणार होता. तरीही नियतीच्या या वाटचालीचा कानोसा घ्यायची मात्र आज कोणालाच गरज वाटलेली नव्हती. गेले 2 दिवस पराभवाच्या छायेत वावरणाऱ्या वॉर्सालाच निराळच चैतन्य निर्माण झालं होतं. घरोघरी परतताना प्रत्येकजण म्हणत होता, बस आता काही दिवसांचाच प्रश्न आहे, लवकरच आपलं सैन्य बर्लिनच्या वेशीवर धडका मारू लागेल. बर्लिन वॉर्सापासून खूप दूर होतं. ब्रिटिश वकिलातीतून निघालेले पोलिश नागरिक फ्रेंच वकिलातीच्या दिशेनं जाऊ लागले. फ्रान्स अद्याप अधिकृत रीतीनं युद्धात उतरलेलं नव्हतं, परंतु आता अवघ्या 1-2 तासांचाच प्रश्न होता. 5 वाजायच्या सुमाराला फ्रेंच वकिलातीभोवती जमलेल्या नागरिकांची संख्या एवढी मोठी झाली होती की त्या भागातील वाहतूकच बंद पडली. घड्याळात 5चे ठोके पडले आणि तिथे जमलेले नागरिक ला मार्सेलेस या सुप्रसिद्ध फ्रेंच रणगीत गाऊ लागले. फ्रान्स अधिकृत रीतीनं युद्धात उतरलं होतं. थोड्याच वेळात परराष्ट्रमंत्री बेक फ्रेंच राजदूत लिओ नोएल यांना भेटायला तिथे आले. पुन्हा एकदा पोलंड फ्रान्स मैत्रीचा गगनभेदी पुकारा करण्यात आला. नोएल बेक यांच्या समवेत पिल्झुंडस्की चौकात गेले आणि तिथे अज्ञात वीराच्या स्मृतिशिलेपुढे उभे राहून परमेश्वरा या अवघड कार्यात आम्हाला यश दे अशी त्यांनी प्रार्थना केली. या स्मृतिशिलेसमोरच मार्शल पोनिअँटोवस्की यांचा पुतळा उभा आहे. या पुतळ्याच्या पायाशी पुष्पचक्र ठेवत नोएल म्हणाले, मार्शल आज फ्रान्स पोलंडच्या मदतीसाठी उभा राहिला आहे. त्यांचं हे वाक्य ऐकताच सभोवतालच्या जनसागराला आपलं आनंदाचं उधाण आलं. रात्रीचे 11 वाजत आले होते. आणखी 60 मिनिटांनी 3 सप्टेंबर हा ऐतिहासिक दिवस भूतकाळात जमा होणार होता. वॉर्सातले परराष्ट्रीय वार्ताहर युद्ध कचेरीसमोर जमले. सरकारी प्रवक्ता त्यांना आघाडीवरची ताजी बातमी सांगू लागला. आज आमच्या एका सेना विभागानं अभूतपूर्व पराक्रम केला आहे. शत्रूच्या रणगाड्यांची पर्वा न करता तो सेना विभाग पूर्व प्रशियाच्या सीमा ओलांडून आत घुसला आहे. आज प्रथमच जर्मन भूमीवर लढाई सुरू झालेली आहे. ब्रिटन आणि फ्रान्स आपल्या बाजूनं युद्धात उतरले आहेत हे कळल्यामुळे पोलिश सेनेच्या अंगात नवा उत्साह संचारला होता. पोलिश घोडदळानंही कामियन्स गावाजवळ जर्मन सेनेवर चढवलेला हल्ला असाच प्रखर होता. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हे घोडदळ कामियन्समध्ये एवढ्या वेगानं घुसलं की जर्मन सैन्याला प्रतिकार करायची सवडच मिळाली नाही. घोडदळानं कामियन्समधील जर्मन सैन्याचे पेट्रोलचे आणि दारुगोळ्याचे साठे उद्ध्वस्त केल्यानंतर कामियन्स बाहेर उभा असलेला जर्मन तोफखाना या घोडदळावर आग ओकू लागला. पोलंडचं घोडदळ साऱ्या युरोपमधील अतिशय तडफदार आणि अनुभवी म्हणून प्रसिद्ध होतं. या घोडदळाच्या बळावरच जर्मन सेनेचा हल्ला आपण रोखू शकू असा पोलिश सेनानीचा विश्वास होता.
1920मध्ये रशियन सेनेचा लोंढा पोलंडमध्ये घुसला असताना घोडदळाच्या सामर्थ्यावरच पोलंडनं तो परतवून लावला होता. गेल्या 100-150 वर्षात पोलंडवर काही कमी आक्रमणं झाली नव्हती. प्रत्येक आक्रमणाच्या वेळी घोडदळानंच पोलंडची अब्रू सावरलेली होती. पठार असो, जंगल असो, हे घोडदळ महाबलाढ्य शत्रूचा हल्लाही मोठ्या शिताफीनं परतवून लावत होती. परंतु आता परिस्थिती बदलली होती. गेल्या शुक्रवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या जागतिक महायुद्धात शत्रूनं द्रुतगतीच्या महाकाय रणगाड्यांचा वापर करायला प्रारंभ केला होता. हे नवं राक्षसी यंत्र घोडदळाला दाद देण्याइतकं लेचपेचं नव्हतं. या राक्षसी यंत्रापुढे घोड्यावर बसून लढाई खेळणारे वीरवर हतबल व्हायला सुरुवात झाली होती. त्यातूनही यावेळी पावसानं मदत केली असती तर निदान जंगलात तरी हे घोडदळ जर्मन सेनेवर मात करू शकलं असतं. परंतु आता पूर्वीसारखं केवळ वैयक्तिक शौर्यावर लढाई जिंकता येत नाही याचा पोलंडला नवा अनुभव यायला सुरुवात झाली होती. नव्या महायुद्धाचं हे नवं स्वरूप पोलंडला सर्वस्वी अज्ञात होतं. त्यामुळेच त्यांचे तडफदार घोडदळ जर्मनीच्या पॅन्झर रणगाड्यांपुढे टिकाव धरून शकत नव्हतं. तरी देखील या घोडदळानं आपल्या अलौकिक साहसी वृत्तीच्या बळावर जिथे जिथे संधी सापडली तिथे तिथे जर्मन पायदळाला जोरदार तडाखे हाणले. सॉल्टर हा युद्ध वार्ताहर लिहितो, 1920-21मध्ये रशियानं पोलंडवर हल्ला चढवला. त्यावेळच्या युद्धतंत्रात आणि आजच्या युद्धतंत्रात एवढा आमूलाग्र फरक झाला नसता तर या युद्धाचा इतिहासही निराळा झाला असता. पोलिश घोडदळाचं साहस आणि कौशल्य शत्रुसेनेवर खचित मात करू शकलं असतं. परंतु नवी लढाई बॉम्बफेक्या विमानांची आणि शक्तिशाली रणगाड्यांची आहे. त्यांच्या बळावरती खेळायची होती आणि नेमक्या या दोन्ही गोष्टी पोलंडजवळ अभावानीच होत्या. त्यामुळे रविवारी रात्री पोलंड एकाच गोष्टीची वाट पाहत होतं. फ्रान्सनं तातडीनं जर्मनीविरुद्ध दुसरी आघाडी उघडली तरच जर्मन सेनेच्या विळख्यातून पोलंडची मान सुटू शकणार होती. त्यासाठीच पॅरिसमधील पोलिश राजदूत लुकासिएव्हिज मध्यरात्रीची वेळ असतानाही फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आल्बर्ट लेब्रन यांना भेटण्यासाठी इलिसी प्रासादात गेले. लुकासिएव्हिज म्हणाले, पोलीस सरकारच्या आणि जनतेच्या वतीनं फ्रान्सचे मनपूर्वक आभार मानण्यासाठी मी इथे आलेलो आहे. फ्रान्सनं जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारलेलं आहे. आता आपण एक गोष्ट तातडीनं केली तर पोलंडवर उपकार होतील. जर्मनीच्या पश्चिम सीमेवर फ्रेंच सेनेकडून ताबडतोब हल्ला व्हायला हवा. तसं काही घडेल तरच पोलंड वाचेल, एरवी नाही. आमचा त्याबाबतच विचार चालू आहे, लुकासिएव्हिज यांचा निरोप घेताना लेब्रन उत्तरले. ज्यावेळी पॅरिसमध्ये लुकासिएव्हिज लेब्रन यांना भेटत होते त्याचवेळी लंडनमध्ये काउंट रेझेन्स्की चर्चिल यांना फोनवरून सांगत होते, पोलंडला वाचवण्याची आमच्या मित्रराष्ट्रांची खरीखुरी इच्छा असेल तर त्यांनी जर्मनीविरुद्ध किंचितही वेळ न गमावता पश्चिम आघाडी उघडली पाहिजे. ब्रिटननी ही गोष्ट फ्रान्सला पटवून द्यायला हवी. चर्चिल म्हणाले, आज दुपारपासून मीही फ्रेंच सेनानींना हीच गोष्ट पटवून देण्याचा सतत प्रयत्न करीत आहे. आज हिटलरनं आपलं सारं सामर्थ्य पूर्व आघाडीवर एकवटलेलं आहे. त्यामुळे त्याची पश्चिमेकडची सिगफ्रीड तटबंदी काहीशी असुरक्षित आहे. अशाच वेळी फ्रेंच पायदळानं या तटबंदीवर धडक मारली तर हिटलरला आपल्या साऱ्याच युद्धव्यूहाचा फेरविचार करायला लागेल आणि ते पोलंडच्या पथ्यावर पडेल असं मी फ्रेंच सेनानींना सुचवताच त्यांनी मला असं सांगितलं की शत्रू प्रदेशावर हल्ला करण्याइतकी आमच्या एकाही डिव्हिजनची अद्याप तयारी झालेली नाही. त्यामुळे ब्रिटिश विमान दलांनीच जर्मनीवर बॉम्ब हल्ले करावेत असं त्यांनी मला उलटं सुचवलं आहे. मीही त्यांना असं सांगितलं की जर का आम्ही असा हल्ला केला तर कोणतंही लष्करी उद्दिष्ट साध्य होणार नाही. उलट आमचे बॉम्ब तेवढे वाया जातील. हे केवळ नेमकं माझंच मत नाही तर आमच्या विमानदल प्रमुखांचंही तसंच मत आहे. ठीक आहे, जशी तुमची मर्जी, असं म्हणत रेझिन्स्की यांनी फोन खाली ठेवला. पोलंडवर हल्ला करण्यापूर्वी जर्मनीनं पश्चिम आघाडीवर आपली 33 डिव्हिजन सेना आणून ठेवलेली होती. परंतु फ्रान्सजवळ 70हून अधिक डिव्हिजन्स होत्या आणि तरीही जर्मनीच्या पश्चिम आघाडीवर धडक मारायची तातडी करणं फ्रान्सला काही जमलं नाही. त्याचप्रमाणे जर्मन कारखान्यांवर बॉम्बफेक करून जर्मनीच्या युद्धमालाच्या उत्पादनात व्यत्यय आणणं ब्रिटिश विमानदलालाही शक्य होतं. परंतु जर्मनीवर बॉम्ब फेकण्याऐवजी पत्रकांचा वर्षाव करण्यावरच ब्रिटननं समाधान मानलं. पत्रकांचा वर्षाव करण्यामागचं कारण मोठं गमतीदार होतं. युद्धाच्या प्रारंभीच्या काळात ब्रिटननं जर्मन सेनेच्या जनतेच्या हृदय परिवर्तनाचा अभिनव प्रयोग करून पाहिला. ब्रिटिश नेत्यांना असं वाटत होतं की युद्धामुळे जर्मन नागरिकांचे किती नुकसान होणार आहे हे जर का आपण त्या जनतेला पटवून देऊ शकलो तर ती युद्ध थांबवण्याबाबत
हिटलरवर दडपण आणील आणि आपल्या जनतेचा विरोध लक्षात घेऊन हिटलर हे युद्ध थांबवेल किंवा वाटाघाटीला तयार होईल. ही कल्पना कोणी पुढे मांडली होती कोणास ठाऊक, पण ती चेंबरलेन यांना पसंत पडली. आपल्या पत्रकांमुळे जर्मन जनतेच्या मनोधैर्यावर परिणाम होईल आणि त्यातून आपल्याला फायदा होईल असं त्यांना वाटलं. जर्मन नागरिक मात्र ही पत्रकं वाचताना ब्रिटनच्या भाबड्या आशावादाबद्दल हसत होते. ब्रिटन आणि फ्रान्स यांनी प्रारंभीची ही निष्क्रियता दाखवल्यानंतर आता आपली काही फार धडगत नाही हे पोलंडचे परराष्ट्रमंत्री बेक यांना कळून चुकलं. ते म्हणाले, मोठी राष्ट्र ही एखाद्या वेळी किती हास्यास्पद वागतात याचं हे मोठं मासलेवाईक उदाहरण आहे. 3 सप्टेंबर या एका दिवशी ब्रिटिश विमानांनी जर्मनीवर 60 लाख पत्रकांचा मारा केला. त्यानंतर आठवडाभर दररोज हा क्रम चालू होता. जर्मन भाषेमध्ये लिहिण्यात आलेल्या पत्रकांमध्ये ब्रिटन आणि फ्रान्स यांना नाईलाजाने जर्मनीविरुद्ध युद्ध का पुकारावं लागलं, या युद्धामुळे जर्मन जनतेला किती हाल अपेष्टा भोगाव्या लागणार आहेत, हिटलर हाच जर्मन जनतेचा कसा शत्रू आहे, इत्यादी गोष्टी मोठ्या चवदार पद्धतीनं मांडण्यात आल्या होत्या. पत्रकाच्या अखेरीला असं म्हटलं होतं, हिटलरनं हे युद्ध अकारण सुरू केलं आहे. जर्मनीविरुद्ध कोणीही आक्रमण केलं नसताना आणि भविष्यकाळात जर्मनीविरुद्ध कोणाकडूनही आक्रमण व्हायची शक्यता नसताना युद्धखोर जर्मन नेत्यांनी पोलंडवर हल्ला चढवलेला आहे. जर्मन नेत्यांना आपल्या देशबांधवांचं हितही कळत नाही. तुमच्या नेत्यांच्या या बेजबाबदार कृतीचे परिणाम कोणाला भोगावे लागणार आहेत हे माहीत आहे ना? तुम्हाला, तुमच्यापैकी प्रत्येकाला. जर्मनीवर पत्रकं टाकायला गेलेल्या वैमानिकापैकी एक जण अपेक्षेपेक्षा बराच लवकर तळावर परत आला. वरिष्ठांनी विचारलं, तू इतरांपेक्षा इतका लवकर कसा आलास? सर, मी ते पार्सल खाली ढकललं आणि तात्काळ माघारी वळालो. म्हणजे तो गठ्ठा न सोडताच तू खाली टाकलास की काय? होय, म्हणजे तो गठ्ठा सोडून मग आतली पत्रकं फेकायची होती की काय? वैमानिकांनी प्रतिप्रश्न केला. अरे बापरे, म्हणजे तुझ्या त्या गठ्ठ्याखाली कोणीतरी कदाचित मरणच पावलेलं असणार. बरं, मग मग त्यात काय बिघडलं? वैमानिकांनी प्रश्न केला. अरे, या पत्रकांचा उद्देश तसा नव्हता काही. वैमानिकाला या बोलण्याचा काहीही बोध झाला नाही, कारण त्याला अधिक समजावून सांगणं वरिष्ठालाही आवश्यक वाटलं नाही. 12 वाजले. पुन्हा कॅलेंडर फडफडलं. रविवार 3 सप्टेंबर 1939 हा दिवस इतिहास जमा झाला. पण आपली आठवण कायमची मागे ठेवून, कारण जुन्या जगाचा तो शेवटचा दिवस ठरला. आजपासून दुसऱ्या जागतिक महायुद्धाला प्रारंभ झाला. हिरोशिमा अजून 2163 दिवस दूर होतं.